श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. हे बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो, सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? जवळपास 4 वाजता जर तुम्हाला जागा ना तर फारच छान, किंवा 5ला ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही काय करायचं, सर्वांनी आपली एक विश मागायची. आता एखाद्याचं लग्न जुळत नाही आहे, किंवा एखाद्याला नोकरी नाही आहे, किंवा आपला एखादा बिझनेस आहे, आणि किंवा आपल्याला एखादा कुठलाही उद्योग आहे, तुम्ही जे काही उद्योग करत असाल त्या उद्योगाकरिता आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर आधी जर तुमच्याकडे टेरेस वगैरे असेल तर त्याच्यावर जाऊ शकता, किंवा बाहेर फिरताना बिलकुल एकदम फ्रेश वातावरणामध्ये तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर जायचं आहे, किंवा छतवर जायचं आहे. आणि गेल्याच्या नंतर ब्रह्मांडाला, कारण आपण ब्रह्मांडामध्ये प्रत्यक्ष त्यावेळेला वराचं सानिध्य असते आणि ते आजूबाजूला आपल्या असते, आणि जेव्हा आपण काही मागत असतो आणि ते आपल्याला देत असतात. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येकाने ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणायचं की तुमची जरी काही इच्छा असेल, लग्नाची असो किंवा कुठलीही असो, तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर एकच मागायचं आहे आपल्या ब्रह्मांडाला, की म्हणताना काय म्हणायचं, तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं. मी नेहमी सांगत असते की तुम्हाला सकारात्मक बोलायचं, की ज्या मुलीचं लग्न होत नाही त्यांनी हेच एवढंच म्हणायचं की माझं लग्न जोडलेलं आहे, माझं लग्न जोडलेलं आहे, मला खूप सुंदर वर मिळालेलं आहे, खूप बिझनेसमॅन मुलगा मिळालेला आहे, मला असं खूप छान बोलायचं आहे. एखाद्याचा उद्योग वाढत असेल, माझा उद्योग खूप वाढलेला आहे, खूप वाढलेला आहे, माझ्याकडे भरभरून पैसा येत आहे. एकदा ह्या गोष्टी करूनच पहा, आणि जोपर्यंत तुमची विश पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या वेळेची तुम्हाला सवय लावायची आहे. आणि त्या प्रत्येक रोजच्या दिवसाला तुम्हाला उठून ब्रह्मांडाला हे एवढं गोष्ट सांगायची आहे की माझं लग्न जुळत आहे, मला नोकरी लागलेली आहे, की माझा बिझनेस खूप ग्रोथ होत आहे, खूप वाढत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे, असं तुम्हाला प्रत्येक रोजच्या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे. आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पाहायचा आहे. श्री स्वामी समर्थ.